संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबामध्ये आणखी एक नाव समोर. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांना मारहाण केल्याचा दावा. संतोष देशमुख यांना वायर, पाईप, लाकडी दांड्यानं मारहाण, क्लच वायरने सुद्धा सरपंचांना मारहाण केल्याचा आरोपी सुदर्शन घुले याचा जबाब. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबामध्ये आणखी एक खुलासा. फरार कृष्णा आंधळेनं सुदर्शन घुलेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुख यांना धडा शिकवायचा असं सांगितल्याचा जबाब. बीडमधील मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख व्यासपीठावरती भाऊक. देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सांगत असताना पाटील, देशमुख आणि उपस्थित महिलांना अश्रू अनावर. प्रशांत कोरटकरचा कोठडीमधला मुक्काम वाढला. न्यायालयानं सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी. कोल्हापूर कोर्टामध्ये सुनावणीच्या नंतर प्रशांत कोरटकरवरती अमित भोसले या वकिलाकडून हल्ला. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का असं विचारत हल्ला केल्याची माहिती. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासावरती समाधानी. त्यांनी चांगल्या पद्धतीनं युक्तिवाद केला. इंद्रजित सावंत यांची कोरटकरला सुनावलेल्या शिक्षेवरती प्रतिक्रिया. कोरटकर हा 6 ठिकाणी राहिला. त्याची व्यवस्था कोणी केली? कारनं फिरला. प्रवास करत असताना टोल क्रॉस त्याने केला असेल. त्यामुळे त्याच्याबरोबर अजून कोणी होतं का हे बघण्यासाठी पोलिसांनी तिथलं सीसीटीव्ही फुटेज तपासावं. वकील असीम सरोदे यांची मागणी. दिशा सालियांना वडिलांच्या अफेअरमुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख असलेला रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतलाय. मग तो रिपोर्ट वैध कसा काय? सालियन यांच्या वकिलांचा सवाल. संबंधित रिपोर्टचा आरोपींना बचावामध्ये काहीही फायदा होणार नाही. निलेश ओझा यांची प्रतिक्रिया. कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाचा दिलासा. एकनाथ शिंदेंचा अवमान केल्याप्रकरणी अटकेपासून अंतरिम दिलासा. 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश. 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहील. उपमुख्यमंत्री शिंदेंबद्दल कुणाल कामराने केलेल्या विडंबनात्मक व्हिडिओच्या विरोधात धाराशिवच्या मुरुम शहरामधल्या शिवसैनिक आक्रमक झालेत. युवा सेनेकडून मुरुम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. कामरावरती कडक कारवाई करण्याची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज देवदर्शनाचा दौरा. तुळजाभवानी आणि विठुरायाचं दर्शन घेतल्याच्या नंतर नीरा नरसिंगपूर इथे जाऊन कुलदेवतेचं दर्शन घेणार. छत्रपती संभाजी महाराजांची आज 336वी पुण्यतिथी. पुणे जिल्ह्यामधील वडू बुद्रुक इथे अगदी सकाळपासूनच शंभू भक्तांची अभिवादनासाठी मोठी गर्दी. छत्रपती संभाजी महाराजांची आज 336वी पुण्यतिथी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडू बुद्रुक इथे जाऊन संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलंय. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही दोन्ही स्थानं महत्त्वाची आहेत. त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर या दोन्ही नावाने महाकुंभमेळ्याचं नामकरण केलं जाईल. कुंभमेळा नामकरणाच्या वादावरती मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. गोदावरी नदी घेणार मोकळा श्वास. मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा. गोदावरी नदीवरील सिमेंट स्लॅब काढून टाकले जातील. तिथल्या व्यावसायिकांची योग्य व्यवस्था करण्याचं सुद्धा महाजनांचं आश्वासन. उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिक आणि धाराशिवमध्ये निवडून आले. त्यावेळेला त्यांनी पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप. संघटना वाढीसाठी मंत्री उदय सामंत ऍक्टिव्ह. पुण्यामध्ये घेतली पहिली संवाद बैठक. फील्डवरती काम करा. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये सभासद नोंदणी सुरू करा. मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवा. सामंत यांचं आवाहन. रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात वरिष्ठांना काही अडचणी आहेत. मात्र लवकरच हा तिढा सुटेल. भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप आणि सुधाकर घारे महायुतीमध्ये सामील. महायुतीमध्ये आले असले तरी त्यांनी महायुतीचा धर्म पाळून पुढे जायचं आहे. मंत्री भरत गोगावले यांची स्नेहल जगताप यांच्या पक्ष प्रवेशावरती खोचक टीका. पाणीपुरवठ्याच्या योजना निधीच्या अभावी रखडल्यात. वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची कबुली. नवी मुंबईच्या तळोजा वावंजे या गावातील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या नवीन इमारतीचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे चॅलेंज आलं असल्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाळेमध्ये एआयचा अभ्यास सुरू केला जाणार आहे. शरद पवारांची माहिती. बारामतीच्या सांगवीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शालेय विद्यार्थिनींना 251 सायकलींचं वाटप. यावेळेला अजित पवारांनी विद्यार्थिनींसोबत संवाद साधला आहे.
बारामतीमधल्या एका खासगी रुग्णालयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये डायलिसिसची मोफत सोय करून देण्याचा सरकारचा मानस आहे. जगभरामध्ये घिबलीचा जोरदार ट्रेंड. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आईसह घिबली ट्रेंड फॉलो केलाय. अजितदादांनी आईसोबतचा फोटो सुद्धा शेअर केलाय. संपूर्ण मे महिना संयुक्त महाराष्ट्राचा 65वा वर्धापन दिन महाराष्ट्र महोत्सव म्हणून साजरा करेल. मुंबईमध्ये 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. रेल्वेची आरक्षण सेवा आज रात्री 11:45 रात्री 3:45 बंद राहील. इंटरनेट बुकिंग सुद्धा उपलब्ध राहणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. नेरळ स्थानकामध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी रविवारी विशेष ब्लॉक. बदलापूर ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा सकाळी 11:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत बंद असेल. MMRDA कडून पायाभूत प्रकल्पांसाठी 87% तरतूद. ठाण्यामधील गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो 10, शिवाजी चौक ते विरार मेट्रो 13 आणि कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो 14 या कामाला नवीन आर्थिक वर्षामध्ये सुरुवात होईल. मुंबई मेट्रो मार्गिकेखाली साठलेला राडारोडा तातडीनं हटवण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश. नोडल ऑफिसर नेमून कामाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याचे आदेश. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील रस्ते दुरुस्तीची सर्व कामं 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. तसंच पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी तातडीने कामं पूर्ण करण्याच्या सूचना. रायगड जिल्ह्यामध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमध्ये भाडेवाढ. 1 एप्रिलपासून नवे दर लागू होतील. मीटर टॅक्सीमध्ये 2 रुपये तर ऑटो रिक्षाची 3 रुपयांनी भाडेवाढ. ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा 1200 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर हे जीएसटीसह 92,000च्याही पुढे गेले आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवरती शालेय शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याचे परिपत्रक जारी आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची वेळ सकाळी 7 ते 11:15 वाजेपर्यंत करण्याचे आदेश. आता घर बसल्या श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासाचं ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. TCS कंपनीकडून मोफत संगणक प्रणाली. मंदिर समितीनं पंढरपूर शहरामध्ये सुसज्ज भक्त निवास इमारत उभारली आहे. धाराशिवच्या तेरमध्ये श्री संत गोरोबा काकांच्या समाधी मंदिराच्या मुख्य महाद्वाराची दिशा बदलावी. दक्षिण दिशेला सुरू असलेलं काम थांबवून पूर्व दिशेला महाद्वार बांधावा. ग्रामस्थांची निवेदनाच्या माध्यमातून मागणी. दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. रेस्टॉरंट्स हॉटेलमध्ये ग्राहकांनी सेवा शुल्क भरणं बंधनकारक नाही. सेवा शुल्काची जबरदस्तीने वसुली करणं ही व्यवसाय करण्याची चुकीची पद्धत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ केली आहे. महागाई भत्ता 53%वरून आता 55%वर. केंद्र सरकारचे कर्मचारी, पेन्शनधारक आणि पेन्शनधारकांच्या नंतर अवलंबून असलेल्या व्यक्तींना सुद्धा याचा फायदा होणार आहे. सिडकोच्या लॉटरीमधील घरांच्या वाढीव दरांच्या विरोधात मनसे आक्रमक. वाशीमधल्या पोस्ट ऑफिसमध्ये मनसे आणि सिडको सोडत धारकांची पोस्टकार्ड मोहीम. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे घरांचे दर कमी करण्याची विनंती. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये उघड्यावरती कचरा जाळणाऱ्यांना आता 100 रुपयांच्या ऐवजी 1000 रुपयाचा दंड होईल. उघड्यावरती कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषणासह पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके आहे. MMRDAचा 40,187 कोटींचा अर्थसंकल्प सादर. पायाभूत प्रकल्पांसाठी 87% निधीची भरीव तरतूद. उपमुख्यमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजूर केलंय. कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याची प्रक्रिया केंद्रानं तातडीनं पूर्ण करावी. लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांची संसदेमध्ये मागणी. नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन फूड प्रोसेसिंग युनिट स्थापन करा. राज्यसभेमध्ये खासदार अजित गोपछडे यांची मागणी. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 6वा हप्ता 93,26,000 शेतकरी कुटुंबांना आजपासून मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती. राज्यामधील 560 गोशाळांच्या खात्यामध्ये देशी गोवंश परिपोषण योजनेचे 25,44 लाख रुपयांचं अनुदान जमा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं 3 महिन्यांचं अनुदान जमा झालंय. भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आमदार पराग शहा यांच्याकडून घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या परिसराची पाहणी. सोमय्या यांनी पोलीस आणि पालिका प्रशासनाला फेरीवाल्यांवरती कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
नाशिकच्या कळवणमधल्या बोगस बांगलादेशी लाभार्थी प्रकरणी 181 बोगस लाभार्थ्यांवरती कळवण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याचा पाठपुरावा केलाय. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान. बनसोडे यांना 2 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. महाविकास आघाडी उमेदवार सुलक्षणा शिलवंत धर यांचं बनसोडेंच्या आमदारकीला आव्हान. नाशिक शहरामधील रस्ते आणि पाण्याच्या प्रश्नावरती मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या शिष्टमंडळानं महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन दिलंय. सत्ताधारी भाजपच्या आमदारांवरती सुद्धा गंभीर टीका केली आहे. नाशिक शहरामधल्या सातपूर परिसरामध्ये पाणी टंचाई. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आयुक्तांना दिलं निवेदन. या संदर्भामध्ये भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.